चेहऱ्यावर खड्डे झालेले आहेत तर ते दूर कसे करायचे असं तुम्ही मला कमेंट्समध्ये बऱ्याचदा विचारलेलं आहे। हे ओपन पोर्स आहेत ते हळूहळू लार्ज व्हायला लागतात, त्यामुळे पिंपल्स येतात आणि मग चेहरा खराब व्हायला लागतो। किंवा मग आता केस खूप गळतात, वृक्ष झालेले आहेत, स्किन खूप वृक्ष झालेली आहे, तर या सगळ्यासाठी एकच प्रोडक्ट आहे, एकच घटक आहे ज्यामुळे तुमच्या या सगळ्या समस्या दूर होऊ शकतात। कुठलं ते प्रोडक्ट आहे किंवा कुठला तो घटक आहे तर रोजमेरी वनस्पती, जी की वनौषधी आहे आणि त्याचे असंख्य असे फायदे आहेत। आता या रोजमेरी वनस्पतीपासून जे एक्स्ट्रॅक्ट केलेलं ऑइल असतं त्याला रोजमेरी एसेन्शियल ऑइल असं म्हणतात आणि हे ऑइल वापरून आपण बऱ्याचदा खूप साऱ्या रेमेडीज केलेल्या आहेत। आता हे ऑइल मी तुम्हाला सांगते की 2 थेंब टाका किंवा 3 थेंब टाका, पण जर काही बॉटल तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचा कसा वापर करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काही 2-4 DIY रेमेडीज आहेत किंवा मग या ऑइलमुळे आपण आपल्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्स कसे आपण कमी करू शकतो किंवा आपली केस गळती कशी थांबवू शकतो यावर अतिशय इफेक्टिव्ह असे उपाय सांगणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आणि जर का रोजमेरी एसेन्शियल ऑइल आपल्याकडे नसेल तर कुठल्या कंपनीचं ऑर्डर करायचं हेही सांगणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत रहा। नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजचा आणि असेच व्हिडिओ घेऊन मी नेहमी येत असते, म्हणून मी तुम्हाला सांगते आमच्या या फॅमिलीचा तुम्ही सुद्धा भाग व्हा आणि एकत्र आपण ग्रो आणि ग्लो होऊयात। कारण खूप माहिती देते मी, खूप DIY रेमेडीज इथे सांगते, शिवाय आपले जे पॉडकास्ट असतात तिथे मी एक्सपर्ट्सला बोलवते आणि खूप प्रश्न विचारते, त्यामुळे अशी भरभरून माहिती मिळणारा हा चॅनल आहे। लवकर सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। तर एसेन्शियल ऑइल म्हणजे एक्झॅक्टली काय हे आधी आपण समजून घेऊया। एखाद्या वनस्पतीच्या पाना फुलापासून किंवा मुळांपासून किंवा फळांपासून जो अर्क काढलेला जातो, जो की खूप कॉन्सन्ट्रेटेड असतो, त्या कॉन्सन्ट्रेटेड अर्कला आपण एसेन्शियल ऑइल असं म्हणतो, जे की डेस्टिलेशन आणि कोल्ड प्रेस पद्धतीनं काढलेलं असतं। तर हे एसेन्शियल ऑइल जे असतं हे खूप कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे ते खूप जपून वापरावं लागतं। आपण ते डिरेक्टली आपल्या स्किनवर किंवा केसांच्या मुळांशी किंवा आणखीन कुठेही वापरू शकत नाही। ती वापरण्याची एक ठराविक पद्धत असते, कुठल्या घटकांमध्ये किती थेंब मिसळायचे ह्याचं सुद्धा प्रमाण असतं, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आपण आज रोजमेरी एसेन्शियल ऑइलबद्दल माहिती घेणार आहोत। हे ऑइल आपण केसांच्या गळतीसाठी कसं उपयुक्त ठरवू शकतो हे आधी आपण जाणून घेऊया। केस वाढीसाठी किंवा केसांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी हे रोजमेरी एसेन्शियल ऑइल वापरतात, पण कुठलं एसेन्शियल ऑइल वापरायचं, कुठलं योग्य आहे हे कळणं आधी खूप गरजेचं असतं। आणि मग तुम्ही विचारणार मला की आम्ही कुठलं ऑइल वापरायचं, तर तुम्हाला त्यासाठी लगेचच आधी सांगते की आपण कुठलं ऑइल वापरायचं आहे। सेसा हे जे प्रोडक्ट आहे, तुम्हाला मागे सुद्धा सेसाचे मी बरेच प्रोडक्ट सांगितले होते, तर सेसाचं हे जे रोजमेरी एसेन्शियल ऑइल आहे हे 100% प्युअर आणि नॅचरल आहे। हे आपण वापरू शकतो आणि ह्याची किंमतही फार नाही आहे, म्हणजे इतर मी जे बघितलेले आहेत ते वापरून झालेले आहेत ते मला तितके आवडले नाहीत, पण सेसाचे प्रोडक्ट काही अतिशय उत्तम आहेत। त्यांचं जे ऑइल आहे सेसा ऑइल, जे मला असं वाटतं मार्केटमध्ये कुठेही मिळतं किंवा मी लिंक तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, तिथूनही तुम्ही ऑर्डर करू शकता। तर ह्या सेसा ऑइलमध्ये आपण ह्याचे 2 ते 3 थेंब टाकायचे आहे। ही ती सेसाची बॉटल आहे, जे ऑइल तुम्ही मला असं वाटतं तुमच्याकडे काही जणांनी वापरलं सुद्धा असेल आणि तुम्हाला रिझल्ट्स उत्तम आले असतील। तर यामुळे जो हेअरफॉल आहे तो कमी होतो आणि हेअर ग्रोथसाठी हे सपोर्ट करणारं ऑइल आहे। शिवाय हे खूप महागडं नाही आहे कंपॅरेटिव्हली, कारण जे खूप प्युअर आणि नॅचरल असतात त्यांची किंमत सहसा खूप असते, पण मला असं वाटतं की हे परवडणारं आहे, आयुर्वेदिक आहे आणि हे मी वापरून झालेलं आहे पूर्वी। पण आता हे ऑइल आणि याच्यामध्ये हे एसेन्शियल ऑइल हे जेव्हा आपण मिक्स करतो आणि 2-3 थेंब टाकल्यानंतर जे आपण मिक्स करून आपल्या केसांना लावतो, अप्लाय करतो, तर त्याचे अप्रतिम असे आपल्याला बेनिफिट्स मिळतात। कारण मुळात रोजमेरी एसेन्शियल ऑइलमध्ये ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होण्यासाठीचे गुणधर्म आहेत। ते कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे तुमच्या स्कॅल्पला ते एकतर क्लीन करतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरतं। ह्या दोन्ही गोष्टी मिक्स करून आपण केसांना ऑइलिंग करायला हवं। आता केसांना तेल लावणं
हे किती गरजेचं आहे हे आपल्याला खूप आपल्याकडे जे डॉक्टर्स आले होते त्यांनी सांगितलेलं आहे, त्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे, पण आता ती वापरणं गरजेचं आहे. तर केस गळत असतील किंवा कळत नसेल की कुठलं तेल वापरायचं, तर मी अगदी सांगेन डोळे झाकून तुम्ही हे सेसा आयुर्वेदिक तेल आहे ते वापरू शकता. आणि त्यामध्ये हे 2 ते 3 थेंब एसेन्शियल ऑइल टाकायचं, ते छान मिक्स करायचं आणि लावायचं. त्यामुळे हायड्रेशन प्रॉपर होणार, तुमचं स्कॅल्प मॉइश्चराइज्ड राहणार, त्यामुळे केस गळती थांबणार. जर कोंडा झाला असेल तर तो कोंडा कमी होणार. काही जणांना ओला कोंडा असतो, म्हणजे खूप स्कॅल्प त्यांची अशी चिकट चिकट असते, तर त्याही समस्या दूर होतात. आणि हे ऑइलिंग तुम्ही रात्रभर करून ठेवू शकता. आठवड्यातून 2 वेळेला ऑइलिंग केलं आणि नंतर केस धुतले तरीसुद्धा याचे अप्रतिम तुम्हाला बेनिफिट्स कळतील, पण किमान तुम्हाला 1 महिना 1.5 महिना तरी वापरावं लागेल. बरं, आता हे ऑइल म्हणजे सेसाचं तेल आणि हे एसेन्शियल ऑइल कोणी वापरायचं हा अगदी कॉमन प्रश्न असतो. तर तो आधी मी तुम्हाला सांगते. 18 वर्षांनंतर कोणीही हे वापरू शकतं. लहान मुलांना शक्यतो हे वापरू नका, कारण हे खूप कॉन्सन्ट्रेटेड असतं, त्यांना कदाचित ते सहन होईलच असं नाही. आणि ज्यांची कोणाची सेन्सिटिव्ह स्किन आहे, स्कॅल्प खूप सेन्सिटिव्ह आहे असं वाटतं, त्यांनी कायम पॅच टेस्ट घ्यायची असते. त्यामुळे थोडंसं ते लावून बघा, असं वाटलं की ते छान मुरतं आहे किंवा तुम्हाला तिथे काहीही इचिंग होत नाही आहे तर तुम्ही हे वापरू शकता. पण यामुळे इतकं स्टिम्युलेशन उत्तम होतं आणि केस वाढीसाठी तर हे उत्तमच आहे. आता केसांसाठी झालं, आता मी तुम्हाला चेहऱ्यासाठी सांगते. चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स आहेत याबद्दलच्या समस्या खूप जणांना असतात. म्हणजे आपलं चॅनल जी सांभाळते ती कोमल, ती मला परवा म्हणत होती की माझ्या चेहऱ्यावर असे ओपन पोर्स झालेले आहेत, तर मी काय करू. आणि तिलासुद्धा मी हा उपाय सांगितलेला आहे आणि तो तिला इफेक्टिव्ह ठरतो आहे. काय करायचं आहे, आपल्याला याचं फेस मिस्ट बनवायचं आहे. एक डिस्टिल्ड वॉटर घ्यायचं आहे, म्हणजे काय की पाणी खूप उकळून घ्यायचं, ते पाणी घ्यायचं, त्यामध्ये 2 ते 3 थेंब रोजमेरी एसेन्शियल ऑइल टाकायचं, थोडंसं गुलाबजल टाकायचं आणि ते फेस मिस्ट आहे तर रेग्युलरली तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करायचं. जेव्हा केव्हा तुम्ही चेहरा छान स्वच्छ फेस वॉशनी धुणार त्यानंतर काय करायचं, हे फेस मिस्ट लावून टाकायचं आहे. त्याने तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू तुमचे जे पोर्स आहेत ते असे श्रिंक व्हायला लागलेले आहेत आणि मग त्यामुळे तुमच्या त्या पोर्समध्ये जे घाण जाणं आहे ते कमी होतं आणि अल्टिमेटली पिंपल्स येणं बंद होतं. त्यामुळे हे 2 ते 3 महिने तुम्ही वापराल तेव्हा तुम्हाला याचे रिझल्ट्स येतील. आणि बऱ्याचदा आपण बाहेर जातो, बाहेर गेल्यानंतर खूप घाम येतो, त्यावेळेला आपल्याला कळत नाही की चेहरा कसा धुवायचा. तर सिम्पल आपण जे वाईप करतो ते वाईप केल्यानंतर हे फेस मिस्ट लावायचं आणि चेहरा तसाच ठेवायचा, तो आपोआप सुकतो आणि त्यांनी सुद्धा तुमची स्किन अतिशय उत्तम राहते. फक्त गुलाबजलमध्ये जरी तुम्ही हे 2 थेंब रोजमेरी एसेन्शियल ऑइल टाकलं, म्हणजे एवढी बॉटल घ्या गुलाबजलची आणि त्याच्यामध्ये ते एसेन्शियल ऑइल टाका, तरीसुद्धा ह्याचे अप्रतिम बेनिफिट्स आहेत. नक्की करून बघा. नंबर 3 उपाय ते म्हणजे जेव्हा आपण चेहरा क्लिन्झिंग करतो त्यानंतर आपल्याला स्टीम दिली जाते. आता ही स्टीम जर का आपण रोजमेरी वनस्पतीनं घेतली तर त्याचे अप्रतिम असे बेनिफिट्स मिळतात. कारण स्टीम घेतल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स जरा ओपन होतात. तर ही स्टीम जर का आपण रोजमेरी एसेन्शियल ऑइलनी किंवा रोजमेरीची जी वनस्पती मिळते ती तुम्हाला कुठेही ब्लिंकिटवर किंवा झेप्टोवर तुम्ही ऑर्डर करू शकता, जे 10 मिनिटात येतं, तर तिथे तुम्ही ऑर्डर करून जर का ते मागवलं आणि एका छानपैकी पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये ते रोजमेरीच्या वनस्पती टाकायच्या, छान उकळवायच्या आणि ते उकळत असताना छानपैकी स्टीम घ्यायची. त्यानीसुद्धा तुम्हाला इमिडिएटली फरक जाणवेल. म्हणजे ही स्टीम घेतल्यानंतर तुम्हाला जाणवेल की चेहरा किती क्लीन आणि किती छान सतेज असा दिसतो आहे. म्हणजे केवळ एका स्टीमनी हा फरक पडतो. हे नक्की करून बघा. यामुळे तुमचे ओपन पोर्स जे असतील ते सुद्धा नंतर श्रिंक व्हायला मदत होतात. पण अर्थात ज्यावेळेला आपण स्टीम घेतो त्यानंतर ते छानपैकी क्लीन करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मसाज करणं सुद्धा खूप गरजेचं असतं. त्यामुळे योग्य क्रीमनं आपण मसाज करायचा आहे. आता कुठल्या क्रीमनं मसाज करायचा ते मी सांगते. त्यातही आपण रोजमेरी एसेन्शियल ऑइल वापरू शकतो. नंबर 4 ते म्हणजे आपण रोजमेरी एसेन्शियल ऑइलपासून क्रीम बनवायचं आहे, जे आपण स्टीम घेतल्यानंतर वापरू शकतो. पूर्ण चेहऱ्याला त्यांनी छान मसाज करू शकतो. मागे एक व्हिडिओ बनवला होता, नाईट क्रीम सांगितलं होतं, त्यामध्ये सुद्धा मी रोजमेरी एसेन्शियल ऑइल किंवा टी ट्री ऑइल सांगितलं होतं. रोजमेरी एसेन्शियल ऑइल घालून आपण छानपैकी क्रीम बनवायचं आहे आणि या क्रीमनं मसाज करायचा आहे. म्हणजे आधी आपण काय केलं की स्टीमसुद्धा रोजमेरी एसेन्शियल ऑइलच्या पाण्यानं घेतलं,
किंवा ती जी वनस्पती आहे ती पाण्यामध्ये घालून घेतलं आणि आता आपण त्यांनीच मसाजसुद्धा करणार आहोत त्या क्रीमनी. सो त्यासाठी करायचं काय की ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे 2 चमचे, त्यामध्ये 2 ते 3 थेंब आपल्याला रोजमेरी एसेन्शियल ऑइल टाकायचं आहे आणि थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे. ते छानपैकी फेटून घ्यायचं मग त्याची क्रीम तयार होते आणि त्या क्रीमनी सुंदर असा मसाज करायचा आहे. आणि तो मसाज केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमचं क्लिन्झिंग घरच्या घरी किती कमाल झालेलं आहे. तुम्ही मला हे केल्यानंतर डेफिनेटली थँक्यू म्हणणार आहात आणि कमेंट्समध्ये सांगणार आहात की आम्ही ते करून बघितलेलं आहे आणि आम्हाला खूप मस्त इफेक्ट आलेला आहे. हे नक्की करा, मला अशा कमेंट्स वाचायला नक्की आवडतील. आता नंबर 5, रोजमेरी एसेन्शियल ऑइल किंवा रोजमेरी वनस्पतीचा आपण वापर कसा करून घेऊ शकतो. तर अरोमा थेरपीमध्ये असे वेगवेगळे एसेन्शियल ऑइल वापरले जातात आणि या एसेन्शियल ऑइलचा तुमच्या मानसिकतेवर खूप परिणाम होत असतो चांगल्या पद्धतीनं. जसं की एकाग्रता वाढते, फोकस आपला इम्प्रूव्ह होतो, बऱ्याचदा डायजेशन सुधारतं. तर हे सगळं तुम्ही करू शकता जर का योग्य ऑइल तुम्ही वापरले तर. अर्थात आपल्याला याची माहिती नसते तेव्हा ते डॉक्टरांकडे जाऊन केलेलं उत्तम असतं. पण रोजमेरी एसेन्शियल ऑइलनी काय होतं तर तुमची एकाग्रता वाढते आणि फोकस इम्प्रूव्ह होतो आणि त्यासाठी तुम्ही या ऑइलचा वापर करू शकता. जे मी तुम्हाला सांगितलं ते स्टीम जे घेतलं आहे ते स्टीम घेऊनसुद्धा तुम्हाला तो फरक जाणवेल. जेव्हा आपण कापूर जाळण्यासाठी आपले जे इलेक्ट्रिक प्लग असतात त्याच्यामध्ये प्लग इन करतो आणि त्याच्यावर आपण कापूर ठेवतो आणि मग ते हिटनी पूर्ण सुगंध आपल्या घरामध्ये पसरवत असतात. तर त्यामध्ये थोडंसं 1 थेंब जर का आपण एसेन्शियल ऑइल टाकलं तर हा सुगंध घरभर पसरतो आणि या सुगंधामुळे आपलं मन प्रसन्न राहतं, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्यामुळे रेग्युलर बेसवर जर का तुम्ही हे केलं तर त्याचेसुद्धा तुम्हाला फायदे जाणवतील. तर या छोट्याशा रोजमेरी एसेन्शियल ऑइलचे खूप सारे फायदे आहेत. त्यातले 5 फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, अजूनही आहेत. पण मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओपुरतं एवढं पुरेसं आहे. हे तुम्ही करून बघा. करून बघितल्यानंतर मला कसा रिझल्ट येतो आहे हे नक्की सांगा. तुमच्या केस गळतीसाठी हे उपयुक्त ठरणारच आहे आणि ओपन पोर्ससाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरणार आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.